मी आपल्या महाराष्ट्राच्या वतीने केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। आपल्याला कल्पना आहे की चौधरी चरण सिंग जी देशाचे प्रधानमंत्री होते। एक किसान नेता म्हणून, शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ख्याती होती। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून अनेक योजना त्यांनी राबवल्या। देवा भाव केवल बनने के लिए नहीं बने, महाराष्ट्र की जनता की जिंदगी बदलने के लिए मुख्यमंत्री है। महायुति की सरकार महाराष्ट्र की प्रगति और विकास में कोई कसर नहीं छोड़ेगी। एकशे 13 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे। सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत। हा देखील एक योगायोग आहे, पण आम्हालाही असं करावं लागतं। मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं। मला अतिशय आनंद आहे की मी पुन्हा एकदा पार्ले महोत्सवामध्ये आलो। मी मागच्या वेळेस सांगितलं होतं पार्ले महोत्सवामध्ये की मी पुन्हा येईन, पण मलाही तेव्हा माहिती नव्हतं की पुन्हा असा येणार आहे। कारल्याच्याही लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी परागला, मला, आम्हाला सगळ्यांना असा आशीर्वाद दिला की आम्ही आलो तर आलो, छप्पर फाडके आलो।